हॅलो, तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गॅसचा वापर न करता आणि एकदम कमीत कमी साहित्यामध्ये आणि एकदम झटपट होणारे असे ओरिओ बिस्किटचे मोदक। बनवायला खूप सोपे आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला मी इथे 18 ते 19 ओरिओ बिस्किट घेतलेले। तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये मोदक करायचे असतील तर तुम्ही बिस्किटची क्वांटिटी वाढवू शकता। त्यामधली क्रीम पूर्णपणे काढून घ्यायची। इथे मी बिस्किटामधली क्रीम पूर्णपणे काढून घेतेय। अशीच मी सर्व बिस्किटांची क्रीम काढून घेतली आहे। आता सर्व बिस्किट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची। एकदम बारीक अशी पावडर तयार करून झाली आणि राहिलेले बिस्किट मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्या सर्व बिस्किटांची बारीक अशी पावडर तयार करून घेते। तुम्ही बघू शकता सर्व बिस्किटांची बारीक अशी पावडर तयार करून झालेली आहे। आता त्यामध्ये दूध टाकून घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं। सुरुवातीला दूध थोडं थोडं टाकायचं। सुरुवातीला एकदम थोडं थोडं दूध टाकायचं, नाहीतर जास्तीचं दूध टाकलं तर आपलं बॅटर पातळ होऊ शकतं। जर पातळ झालं तर आपल्या मोदकांना व्यवस्थित असा आकार देता येणार नाही। एकदम चांगलं असं पीठ भिजवून झालेलं आहे। इतपत घट्ट आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। आता आपण मोदक करून घेऊ। त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचा मोदकांचा साचा घेतला आहे। त्याला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं। इथे मी एकदम व्यवस्थित असं तूप लावून घेतेय। तूप लावून झालं की त्यामध्ये जे ओरिओ बिस्किटचं आपण बॅटर बनवलेलं आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचं। मोदकांचा साचा मी इथे एकदम मध्यम आकाराचा वापरलेला आहे। तुम्ही इथे थोडीशी मोठी साईज किंवा छोटी साईज तुमच्याकडे जो अवेलेबल असेल त्या मोदकाच्या साच्याने तुम्ही मोदक करू शकता। आता त्यामध्ये सर्व टाकून घेतलं आणि मध्ये असा खोलवा तयार केला। दोन्ही बाजूंनी सर्व व्यवस्थित असं प्रेस करायचं आणि एक्स्ट्राचा भाग जो बाहेर येतो तो काढून घ्यायचा। आता त्यामध्ये क्रीम टाकून घ्यायची। आपण जी क्रीम साईडला काढलेली होती ती क्रीम त्यामध्ये टाकून घ्यायची। खालच्या बाजूने थोडंसं पीठ घेऊन एकदम बोटाने प्रेस करून घ्यायचं आणि बाहेर आलेला एक्स्ट्राचा भाग काढून घ्यायचा आणि आता साचा ओपन करायचा। तुम्ही बघू शकता एकदम छान असा आपला मोदक तयार झालेला आहे आणि मोदकाला कळ्या पण एकदम छान पडलेल्या आहे। असेच मी सर्व मोदक तयार करून घेते। एक 18 ते 19 बिस्किटांमध्ये एक 10 ते 11 मोदक तयार होतात। साचा ज्या आकाराचा आहे त्या आकारामध्ये मोदक जास्त कमी होतात। आता मी तुम्हाला मोदक ओपन करून दाखवते। तुम्ही बघू शकता एकदम झटपट असे आणि एकदम छान असे आपले मोदक तयार झालेले आहे। एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा।